आपलं आता आहे ना त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग करून झालंय आणि आपण आता जात होतो पुढं. तर पुढं जाताना आहे ना आपल्याला मस्त रस्त्यात लागला होता हा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा नेकलेस वॉटरफॉल म्हणून आहे. आणि वॉटरफॉल जेव्हा बघशाल ना तेव्हा तुम्हाला खूपच छान वाटेल, कारण की वॉटरफॉल एवढा क्लास वॉटरफॉल दिसू राहिला ना. खरंच नेकलेस म्हणजे त्याला नावच त्याच्यानुसार दिलं आहे, नेकलेस वॉटरफॉल. आता बघू पुढे जायचं ठरतं का नाही आमचं. पण मग आता इथं गाड्या वगैरे लावल्या आहेत पोरांनी. तुम्हाला आता डायरेक्ट नेकलेस वॉटरफॉल दाखवतो. आणि खूप भारी वाटते तेव्हा. पूर्ण आहे ना निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. सगळीकडे पाऊस पडल्यामुळे पूर्ण हिरवं झालेलं आहे. हे बघा आता तुम्हाला नेकलेस वॉटरफॉल दाखवतो मी. हा बघा हा नेकलेस वॉटरफॉल आहे. जसं जसं जवळ जाऊ का आपण तसं अजून कळेल आपल्याला की त्याच्यामध्ये काय काय ब्युटी आहे असं. पण मग आता इथं खूप छान दिसू राहिलं. पूर्ण ढगांनी डोंगर झाकलं गेलं आहे आणि वातावरण पण खूप छान झालेलं आहे. पूर्ण थंड वातावरण आहे. इथं आम्ही गाडी थांबवलेली आहे. बाकी पोरं आता चालू झाले फोटो वगैरे काढायला. पण आता क्युरियोसिटी ही आहे की तिथं जायचं कसं. बघू आता तिथं जर का जायला काही मार्ग असेल, रस्ता वगैरे असेल तर. इथं आता तिकीट वगैरे तर लिहिलेलं आहे, पण मग इथं कोणी काही काउंटर वगैरे नाही किंवा कोणी विचारत नाही तिकीट वगैरे. कारण की सकाळी आता आपले वाजले तर सकाळचे किती वाजले, 7:30 वाजले. सकाळी 7:30 वाजता. आता इथं कोणी असतं नसतं माहीत नाही, पण मग अजून तरी इथं कोणी नाही आहे. तर ठीक आहे, चला जवळ जर का जाण्याचं ठरलं आमचं तर जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. केली ट्रेकिंग करायला. ट्रेकिंग म्हणजे वॉटरफॉलकडे जायला सुरुवात. रुमाल पण पवनला तिथं जाऊन आंघोळ करायची. हा बघा पवन रेडी आंघोळ करण्यासाठी. तो विचार राहिला रुमाल घेऊ का. तुला बी आंघोळ करायची. द हँडसम बॉय म्हणजे विषय नाही. पवनचं असं म्हणणं आहे सगळ्यांना आंघोळ करायला लावेल, पण माझी सध्या ना तब्येत थोडीशी खराब झालेली. थोडीशी जास्तच खराब झालेली आहे. त्या मित्राला विचारून घे रे, ट्रेक कुठून आहे म्हणा. तिकून वाटू राहिला मला. बघू आता त्यांना विचारून जायचं कसं आहे काय. सगळे उतर राहिले मागे वातावरण धनंजय सर आपल्याला अडवायला आलेले. हे बघा वातावरण. हा सांगताय का. चला आम्हाला गाईड भेटलेत, लोकल गाईड. ते पोरं आम्हाला आता रस्ता सांगणार आहे. पण आता पाऊस येण्याची शक्यता आहे इथं. कारण की आलोच त्या ठिकाणी आम्ही. आता तर पाऊस येईलच बा, तो विषयच नाही. बड्डे बॉय आपल्यासोबत आहे. बड्डे बॉय इथं जागोजागी पाणी 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 पाणी. तुम्हाला आहे ना मी आता मस्त नेकलेस वॉटरफॉल दाखवतो मी. हा बघा हा नेकलेस वॉटरफॉल आहे. त्याचा शेप व्ही शेप मध्ये नेकलेस टाईप म्हणून त्याला नेकलेस वॉटरफॉल असं नाव दिलेलं आहे. आता हे पण मी गेस केलं, मला माहित नव्हतं. हे देखा अजून पोरं येत आहे आपल्यासोबत. तुमचं काय ओपिनियन धबधब्याबद्दल. काय नेकलेस झाटा नेकलेस झाटा नेकलेस दिसून राहिला नाही. ठीक आहे बघू आपण पुढे जाऊन बघू आता काय. ऍडव्हेंचरस रस्ता. तुषार भाऊंचे नवे बोट वाईट बोट आपल्याला खराब करायच्या. मी तर 100% खराब करणार आहे बोटा. काय रे तुषार हेच तिकीट घर वातावरण पैसा नाही घ्यायचं ना. तिकीट घर काय म्हणतात जाताना पैसे देत नसतो. तिथून होतोय आणि इथं आहे ना आता खूप भारी असा झरा आहे. हा बघा पाऊस चालू झालाय जोरात. आता मी ठेवतो मोबाईल, कारण की मोबाईल आपला ओला झाला तर मेट्रो पाय धुताना. काय झालं खेकडा. थांबा यांना ना खेकडा दिसलेला आहे. आपण खेकड्याला कॅप्चर करू. त्याला माहित नाही तो फेमस होणार आहे. आता थांबा बघू राहिला. हा बघा खेकडा 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 खेकडा. त्याचं काय म्हणणं नाही, तो पाण्यात बसला आहे. राहू दे रे त्याचं राहू दे. चालला खूप छान असं वातावरण झालेलं आहे. पोरं पुढे बोलून आला पाणी पाणी खेळताना नाही तर दिसून राहिले. पान कोडो असा आपला ब्लॉग येऊ राहिला बऱ्यापैकी चांगला. इथं रस्ते पण थोडेसे सकरे आहेत. रूट आमचा जाऊ राहिलो आम्ही पतली गली से.
अरे हे पण काय भारी वाटतंय. आणि ना थोडस बुट वगैरे घालून घालता त्या. चलो चलो चलते रहो. ए काटे बरं का इथं, काटे बघून चला. काटे वगैरे आहेत भरपूर. पुढून आवाज येऊ राहिले. काही पोरं पुढे चालले गेले, काही पोरं मागे. हे बघा अजून मागून पोरं येत आहे. मी हा ट्रेक पूर्ण दाखवेल तुम्हाला. 2-3 पार्टमध्ये आपण हा ट्रेक करू, किंवा पूर्ण ही ट्रिप 2-3 पार्टमध्ये करू. 2-3 व्हिडिओ टाकू आपण याचे, पूर्ण करू. शाबाश. नेकलेस वॉटरफॉल याच्यासाठी चाललंय हे सगळं. कोणता वॉटरफॉल आहे? नेकलेस. नेकलेस? हा नेकलेस. याला आश्चर्य होऊ राहिलं. नेकलेस वॉटरफॉल कोणता दागिना आहे? तो हाय कोणता त्याचा दागिना. हे बघा खूप छान असं इथं झरे वाहू राहिले. झरे वाहू राहिले. हे बघा झरे वाहू राहिले. झरे. यांचा प्रश्न काय असतो, यांना उत्तर काय द्यावे कळत नाही. कोणतरी आवाज देते मला. कोण आवाज देते रे? पाऊस परत चालू झालाय. पाऊस इथं चालू होतो बंद होतो, चालू होतं बंद होतं. आता मला आहे ना थोडंसं डोक्यात पिशवी टाकून घ्यावं लागेल, कारण की तब्येत झाली खराब. आणि पाऊस पाहणे पण मोबाईल नाही ठेवू शकत. मोबाईल पण मी पिशवीत टाकून दिला. आता थोड्या वेळ पाहतो पहिले परत पाऊस जास्त आहे का कमी होतो, तिथे जाऊन तोंडात पाय धुवून घेऊ बस. आणि बघा पूर्ण असं जंगल टाईप दिसू राहिले का, जवळपास जंगलच आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना आम्ही फक्त पोरं सोडू. आमचे एवढे मित्रमंडळी तेवढी सोडून बाकी कोणीच नाही इथं. काय गोल्या सुमसामाला एरिया आहे. काय म्हणतो? प्लॉट टाकून घ्या. प्लॉट तयारी पाहिजे तुम्हाला. साबण बिबन घसणी. बघायला काय करायचं विचारतो मी. कोण कशासाठी चाललाय तू त्या वॉटरफॉलला? अरे सांग ना भाऊ. कॅमेरा शाय पर्सन इकडे बघ. पापा धुवायला चाललाय. अरे इकडे तर रस्ताच नाही. रस्त्यात आधी एंड झालेला दिसू राहिला इथं. बघून घे. इथं रस्ता झालाय ब्लॉक. अरे रस्ता मागून होता. अरे तिकून नाही आहे तो, तिकून गेले ते पोरं. सगळं जंगल इथं रस्ता. आम्ही जसं काय भटकून गेलोय. ठीक आहे चला. पाऊस थोडासा वाढलाय तर मी मोबाईल घेतो आता मध्ये ठेवून कंटिन्यू करू. जवळ जाऊ राहिलो ना तसं जंगल पण वाढू राहिलं इथं. आणि वॉटरफॉल पण लय भारी दिसू राहिला इथं. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा हा एवढाच एक रस्ता आहे, बाकी पूर्ण इकडं पण जंगल. आणि तुषारने नवीन बुटं मस्त ओले केले आता एवढ्यातच. पोरांना मजा येते ना गोल्या. बस संपला विषय, पैसा वसूल. आता इथं पावसाचं आहे ना थोडासा पाऊस आहे ना मजा घेऊन राहिला आमची. येतो जातो. मी ब्लॉग काढू देत नाही. विषय असा आहे आपला मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही. जंगल दाट जाऊ राहिला. स्वामी बेटा स्वामी. हा चालता रे. हे बघा याला खेकडे दिसले. आता खेकडे नंतर पुढे चला. हे बघा आता इथं पण नाला लागलाय छोटासा. सर का बोलो दादा उडी मारता. मला वाटलं उडीच मारताय. थांबरे मला जाऊ दे पहिले. आता पाहू. सरक बघू आता. मला वाटलं उडी मारेल म्हटलं. अहो तो उडीच मारणार नाही मला माहिती. ये जंगल काटे खूप आहेत बरं का. काटे सांभाळून रे. वॉटरफॉल जसा जवळ येतोय तसा आवाज वाढू राहिला त्याचा. आणि खूप दाट जंगल आहे. माझा आता मोबाईल आहे नेकलेस वॉटरफॉल. असं आम्ही जाऊ राहिलो. पतली गली आहे, फक्त पायवाट आहे. पायवाटाने जाऊ राहिलो बस एवढंच. कळून राहिलं
खूप दाट झालं इथं. ए काटे आहेत बरं का. हे बघा एवढीच जागा आहे फक्त निघायला. चलते रहो स्वामी चालते मग. पवन ते पोचून गेले वाटतं वॉटरफॉलला, कारण की आवाज येऊ राहिला त्यांचा तसा. मी जेव्हापासून म्हणजे जास्त दिवस तर नाही झाले, पण एवढ्या 5-10 दिवसापासून ब्लॉगिंग सुरू केली ना, हा एक क्षण खूप भारी वाटतं मला, कारण की हा एक मला टाकायचाच होता आपल्या ब्लॉगमध्ये. आणि मी ठरवलंच हे होतं की याच्यापासून ब्लॉगिंग सुरू करू, पण मग थोडंसं आमचा प्लॅनमध्ये डिले झाला. चल ना हे बघा आता परत वाट एकदम सक्रिय आहे. असं आहे. आणि आम्ही आता फायनली वॉटरफॉल जवळ येऊन गेले. असं नाही देखो देखो नजारे देखो, हम देखते हैं नजारे नेमके है क्या. काय नाही एवढं फुल ॲडव्हेंचर, फुल ॲडव्हेंचर. फुल ॲडव्हेंचर चालू आहे. पाणी पण खूप भारी येते. नेचर इज सो ब्युटिफुल. बघा पाणी इथं म्हणून थोडंसं आता मोबाईल आपण आडवा करू. स्वामीला आहे ना ब्लॅक ड्रेसवाला, स्वामीला आहे ना थोडासा फोबिया आहे पाण्याचा, तर मग त्याला आहे ना एक सपोर्टर लागतो. म्हणजे तसा सपोर्टर नाही, तो कोणतरी पाहिजे सोबत असं. आता मी जातो. पाण्याचा वेग खूप जास्त आहे, पण बऱ्यापैकी एवढं पाणी आहे की काय होणार नाही. आता आपण पोचलोय पायथ्याशी आणि इथं जाय बोलू आता. चला रिअल ॲडव्हेंचर, द रिअल ॲडव्हेंचर ज्याला म्हणतो ना आपण, ते सध्या चालू आहे इथं. आता जर काय घरच्यांना दाखवला, घरचे डायरेक्ट बोलणार आहे खूप जास्त. काम पाहुण्या जाऊ आपण. मी आता मोबाईल ठेवून देतो इथं, वर गेलो का मग बाबू. आता आहे ना धबधब्याजवळ जाऊ, मग मी तुम्हाला दाखवतो. थांबा परत आहे ना इथं रस्ता वेगळा आहे. चल ना जाऊ दे, हां मला जाऊ दे. दाखवतो गाडायचं जाऊन गेलो आहे आपण. आता लिंबू नजारा बघा. खूप छान. हे बघा आपण तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट जवळ, एकदम जवळून दाखवतो ना. पोरं इथं आपली एन्जॉय करताय. हे बघा स्वामी दादा, त्याच्यानंतर मी दादा इथं काहीतरी खेळत आहे. हा भाऊ वर करून मस्त आहे. अँड दॅट इज द नेचर ऑफ ब्युटी, नो ब्युटी ऑफ नेचर. असंच काहीतरी असतं, म्हणून याला नेकलेस म्हणतात. बघा नेकलेस सारखा वाटतो. आपलं झालंय आता परत वरतीच्या रस्त्याला जायचं आपल्याला. आता वरतीचा रस्ता तोच आहे, दाखवतो तुम्हाला. या आता परत जायचं. गेलोय आम्ही आता ट्रेक करून. सगळे बघा सगळे कपडे बिपडे बदलू राहिले इथं. पप्पा दादा कपडे बदलू राहिले. तुषार दादा म्हणजे मला तर हे पिळून घे. तर मग ठीक आहे जाऊ आता आम्ही पुढे ट्रिंगलवाडी फोर्ट बघू. आपला पोपटचा पुरा कुठे येतो तर आपलं आता फिरून वगैरे झालंय. आपल्याला लागलंय आता भुका. हे बघा त्याच्या बसले पोरं छोटे छोटे तोंड करून. भूक लागली रे तुषारा. तुषारा तुषारा हे बघ गोलू दादाला जास्त भूक लागली होती. गोलू दादाला क्लोजअप लागेल. जिन्नर पाटा नाही आऊ नाशिक मुंबई आहे. राम राम. हे बघा आता सगळे बसले मस्त जेवायला. आता आम्ही खाऊन पिऊन घेतो, मग पुढचा ब्लॉग पुढे. सुजय दादा टेस्ट कशी आहे? मस्त आहे ना. सुजय दादा बोलले संपला विषय.
जेवण वगैरे करून झालंय आमचं. हे बघा बघू शकता इथं सगळ्यांचं खाऊन पिऊन झालंय. इथं बिल वसुली चालू आहे. तुषार इथं वसुली करतोय पैशांची. आणि आपण जाऊ परत आपल्या गाडीकडे. आपण गाडी लावली होती बाहेर. वातावरण अजून पण तसंच आहे. ब्रिजजवळ थांबलो होतो आम्ही. माझी तब्येत गेली खराब होऊन. आवाजात पण बदल वाटत असेल पण मग काय आता ब्लॉग करून घेऊ आपण पूर्ण आजच्या आपल्या ट्रिपमध्ये भरपूर ब्लॉग बनवून जाणार आहे. तर ठीक आहे चला गाडीत जाऊ मग भेटतो तुम्हाला. हे बघा वसुली भाई तुषार आज वसुली भाई आहे.